मी भास्कर जाधव विदर्भ त्या अकोला शहरामधून बिलॉंग करत आहे आणि मी सध्या माझ्या शेतामध्ये आहे। माझ्या शेतामध्ये मी फवारणी केली होती क्यूबा आणि 3 ॲक्शनची। आमचे मित्र आहेत अविनाशजी वानखडे सर, मेडशी मालेगाव इथून सर बिलॉंग करतात। सरांना मी फोन केला होता की सर माझ्या तुरीवर आणि सोयाबीनवर मी कोणतं लिक्विड वापरू म्हणून। तर सरांनी मला सजेस्ट केलं होतं की सर तुम्ही रासायनिक कोणतंही वापरू नका, मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही आपलं क्यूबा आणि 3 ॲक्शन हे पिकावर ते शिंपा आणि चांगला रिझल्ट येणार आहे एकदम। मी पण सरांना बोलतो की आवडतं सर पीक खराब तरी होणार नाही, तर मला तुम्ही बिनधास्त वापरा। तुमच्या पिकाला जर काही इजा झाली तर तुमच्या पूर्ण पिकाचा खर्च मी तुम्हाला भरून देईन, माझी गॅरंटी आहे। तुम्ही बिनधास्त वापरा। तर पहा मित्र, मी सरांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी केली आणि आता सध्या फवारणी होऊन मला 8 दिवस झाले। 8 दिवसानंतरच पीक पहा, पहिले एकदम छोटं छोटं होतं, आता एकदम भरभराटी वाढलं आणि भरगच्च असे फुलं पण लागले याला। हे बघा फुलंही पाहू शकता तुम्ही, पहिले फुलंही नव्हते आणि एकदम हिरवगार पीक दिसू राहिलं। आणि हे जे तूर आहे, या तुरीमध्ये फवारणी करायच्या अगोदर ही तूर एकदम अशी तळपटल्यासारखी झाली होती, म्हणजे असं तिच्यामध्ये जान नव्हती। आणि आता पहा ही तूर एकदम हिरवगार झाली। मी शिंपल्यापासून आजच शेतामध्ये आलो आणि रिझल्ट बघितला तर 1 नंबर रिझल्ट आहे। जे शेतकरी व्यक्ती माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी विश्वास ठेवून क्यूबा आणि 3 ॲक्शन हे पिकावर फवारणी करा, तुमचं पीक एकदम भरगच्च येईल आणि मालसुद्धा चांगला लागेल। आणि पिकाची जे नसल आहे हे 1 नंबर दिसून येऊ राहिली मला, याच्या अगोदर नव्हती। आता हे माझ्या बाजूचं शेत आहे, या शेतामधलं तुम्ही पीक पाहू शकता। ते रासायनिक फवारायचं आहे आणि हे आपलं ऑर्गॅनिक आहे। याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक तुम्ही तुमच्या डोळ्याने बघून घ्या। थँक्यू सर, थँक्यू।